खऱ्या अर्थानं आज इथे आलो असताना स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेब या महाराष्ट्रातील राजकारणातील एक अतिशय सुसंस्कृत चेहरा, त्यांना देखील आज आदरांजली अर्पित करतो। मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार मुन्नासाहेब महाडिक, सन्माननीय आमदार आणि शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि 23 तारखेला तुमच्या आशीर्वादाने जे आमदार म्हणून शिराळ्यातनं जाणार आहेत ते सत्यजित देशमुख यांच्या नावात सत्यजित आहे, पण सत्याची जीत तेव्हाच होईल जेव्हा मागे सम्राट असेल। आणि त्यामुळे केवळ माझ्या विनंतीला मान देऊन मागच्या निवडणुकीत 40,000 मतं घेतल्यानंतरही ज्यांनी आपली उमेदवारी परत घेतली ते आमचे मित्र सम्राट महाडिक, सन्माननीय समित कदम, सीबी पाटील, राहुल दादा महाडिक, केदार नलावडे, विक्रम पाटील, जगन्नाथ माळी, सचिन जाधव, रणजित सिंग नाईक, भगत सिंग नाईक, मच्छिंद्रजी सकटे, राहुलजी पाटील, सुखदेवजी पाटील, प्रतापजी पाटील, संदीपजी पवार, जेकरजी कदम, रणजितजी जाधव, मोहनजी मदने, मंचावरील सर्व मान्यवर। कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तथापि मीच माफी मागतो। आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे। का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना, पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात। शुभसंकेत आहे, शुभसंकेत आहे। नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात, पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। एक अत्यंत सुसंस्कृत, आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं, ते वेगळ्या पक्षात होते, आम्ही वेगळ्या पक्षात होतो, पण काय आदर होता, काय त्यांचा स्वभाव होता। एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडे प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे, असे शिवाजीराव होते। आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो। त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे। आणि मग अशी त्यांनी सांगितलं, वाकुर्डी बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं, वाकुर्डी बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती 95च्या, 15 वर्ष 99 ते 2014 कुलूप बंद होती, कुलूप बंद। मोठे मोठे नेते होते, जयंतराव पाटील होते ना, पालकमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, जलसंपदा मंत्री पण होते, फुटकी कवडी दिली नाही। पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, एका झटक्यात 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि सांगितलं की या ठिकाणी आता ओपन कॅनल नाही, बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल आणि त्या योजनेची सुरुवात आपण केली। पहिला टप्पा संपतोय, दुसरा टप्पाही झालाय, आता मंजूर आहे। मी तुम्हाला आजच सांगतो सत्यजित दादा, तुम्हाला यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो मिळणारच आहे। माझा तुम्हाला शब्द आहे, वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होतपर्यंत
पैशाची कमतरता पडू देणार नाही। प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि ज्या 26 उपसा सिंचन योजना देशमुख साहेबांचं स्वप्न 45,000 एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे। या 26 ही योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन नव्हे वचन हा देवा भाऊ तुम्हाला देतोय। त्याच्या फेर सर्वेक्षणाचा निधी दिलाय। एकदा फेर सर्वेक्षण पूर्ण होऊन रिपोर्ट आला मार्चच्याच बजेटमध्ये बार उडवून देतो आणि या सगळ्या योजनांचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतो। आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर अरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण? अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। असे आमचे संभाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे ही अपेक्षा तुमची आहे। अरे महाराजांची जितकी स्मारक आम्हाला तयार करता येतील तेवढी केली पाहिजे, कारण आज ज्यावेळी देव देश आणि धर्मावर लोक चालून येतात त्यावेळी एकाच व्यक्तीचं स्मरण होतं, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज। बंधू भगिनींनो, आपलं जे सरकार आहे या शिराळ्याच्या ज्या वेगवेगळ्या आपल्या मागण्या आहेत, मग बस स्थानकाचं आधुनिकीकरण असेल, उपजिल्हा रुग्णालयाचं काम असेल, MIDC मध्ये त्या ठिकाणी युनिट आलं पाहिजे ही आपली मागणी असेल, या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करून दाखवू। 5 वर्षाने जेव्हा पुन्हा मत मागायला येऊ यातली एकही मागणी शिल्लक नसेल हे वचन देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। आणि हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो हे सरकार सामान्य माणसाचं